यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. विद्युत वितरण कंपनीच्या लोंबकळलेल्या विद्युत वाहिन्यांच्या घर्षणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. मानवत अनिल चव्हाण. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या MSCBच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांचे नुकसान. सावळी येथे लाईनचा फॉल्ट होऊन दत्ता वैजनाथ काळे या शेतकऱ्यांचे गट नंबर 30 मधील 2 एकर ज्वारी कडबा अंदाजे 1500, ज्वारी 12 क्विंटल होत होती, तर शेतात उभी असलेली संत्र्याची झाडे 500 आणि ठिबक संच पूर्णपणे जळून खाक झाला आहे. एकूण 2 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. नुकसान खालीलप्रमाणे: कडबा 1500 गुणिले 30 45,000 रुपये, ज्वारी 12 गुणिले 45 4500 बरोबर 54,000 रुपये. रिपीट. नुकसान खालीलप्रमाणे: कडबा 1500 गुणिले 30 बरोबर 45,000 रुपये, ज्वारी 12 गुणिले 4500 बरोबर 54,000 रुपये, संत्रा 500 गुणिले 100 50,000 रुपये, ठिबक 47,000 रुपये. एकूण नुकसान 1,93,000 रुपये असे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी यांच्याकडून करण्यात येते आहे. करून शेतकऱ्याला तात्काळ मदत देण्यात यावी आणि ठिबक सुद्धा जळालेलं आहे. तुम्ही बघू शकता ते व्हिडिओमध्ये लाईव्ह. ठिबक, संत्र्याची झाडं आणि कडबा ज्याला कंस सुद्धा होते, ज्वारी पण त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. पूर्णपणे शेतकऱ्याच्या या 2 एकरमध्ये राख रांगोळी झालेली आहे आणि फक्त MSCBच्या हलगर्जीपणामुळं बघा हे तारं किती खाली आलेली येतं आणि पूर्ण एकात एक तारं गेलेली येतं. याला जबाबदार पूर्ण MSCB असून MSCBनं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल.